नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. बैलपोळ्याच्या आता सर्वांना खूप खूप शुभेच्छा. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मात्र म्हणजे जानकी म्हणत असते की अगं ऐश्वर्या तू प्रेग्नेंट आहे, मग बाळाची वाढ कशी आहे, बाळ अगदी कसं म्हणजे चांगलं आहे का, त्याला काही अगदी नाही ना, हे बघण्यासाठी जरा तू आता सोनोग्राफी करून घे. त्यावर आता हे ऐकून सुमित्रा म्हणते की हो ऐश्वर्या, आता खरंच जे काही जानकी तुला सांगते ते योग्य आहे. तू आता खरंच सोनोग्राफी करूनच घे, म्हणजे आपल्याला बाळाबद्दल सर्व काही व्यवस्थित समजेल. त्यावर आता लगेच अवंतिका म्हणते की हो एक्झॅक्टली, यामुळे आपल्याला बाळाबद्दल सगळं काही अपडेट्स तर मिळतील, परंतु खरं काय आणि खोटं काय हे सुद्धा समजेल. तेव्हा ऐश्वर्या रागाने आता अवंतिकाकडे बघत असते आणि विचारते की म्हणजे काय. तर लगेच आता जानकी मुद्दाम म्हणते की अवंतिका अगं खरं खोटं नाही, परंतु काय हवं आहे आणि काय नको आहे असं आता अवंतिकाला म्हणायचं आहे. असे मात्र आता जानकी सर्वांच्या समोर म्हणून विषय बदलते. तेव्हा आता अवंतिका म्हणते की हो वहिनी, मला असंच म्हणायचं होतं. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की बरं ठीक आहे, मग आजच तुम्ही हिला डॉक्टरांकडे घेऊन जा. तेव्हा आता लगेच ऐश्वर्या आपल्या मनात म्हणते की अरे देवा, शेवटी आता हे तर माझ्यावरच उलटले, आता मात्र मी नक्की काय करू, काहीतरी लपंडाव मला खेळावा लागेलच. म्हणून ऐश्वर्या आता चक्कर येण्याचं नाटक करते. तर सुमित्रा म्हणते की ऐश्वर्या, आणि जानकी अवंतिका धावतच ऐश्वर्या जवळ येतात आणि आता म्हणतात की अगं ऐश्वर्या काय झाले, चक्कर वगैरे आले की काय. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की अगं हे बघ अवंतिका आणि जानकी, तू ऐश्वर्याला तुमच्या रूममध्ये घेऊन जा, कारण ती दमली असेल. तेव्हा आता जानकी आणि अवंतिका तिला घेऊन रूममध्ये येतात. त्यानंतर आता सुमित्रा ही रूममध्ये येते आणि सुमित्रा रूममध्ये आल्यानंतर आता मात्र विचारते की ऐश्वर्या काय ग, आता बरं वाटतं ना. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो आई, आता बरं वाटतं, पण आई मला हे असं कळत नाही की अचानक मला ही अशी चक्कर कशी आली असेल, नक्की काय झालं असेल. तेव्हा आता जानकी तेथेच उभी असते. जानकी आता हे सगळं काही बघून म्हणते की खरंच ही ऐश्वर्या किती नाटकत करते. तर आता आईनं इतकं सगळं काही माहिती आहे, मग आई नक्की हिच्या ह्या खोट्या नाटकावर विश्वास ठेवतील का, असं आता जानकी विचार करून लगेच ऐश्वर्याला म्हणते की हे बघ ऐश्वर्या, अगं तू प्रेग्नेंट आहे आणि प्रेग्नेन्सी मध्ये चक्कर येणे हे नॉर्मल आहे, हो की नाही आई. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो, आणि हे बघ ऐश्वर्या, तू आता तब्येतीला जपायला हवं, स्वतःच्या खाण्यापिण्याकडे आता अगदी बारकाईने लक्ष द्यायचं. आणि आता सुमित्रा जानकीला म्हणते की जानकी जा बरं, तू हिच्यासाठी ज्यूस वगैरे घेऊन ये. जानकी म्हणते की हो आणते ना, म्हणून जानकी ज्यूस आणायला जायला निघते. तोच लगेच ऐश्वर्या म्हणते की नको आई, उगाच माझ्यासाठी तिला कशाला त्रास, नकोय मला ज्यूस, आणि कशाला तिला कष्ट. तर सुमित्रा म्हणते कष्ट, अगं ऐश्वर्या कसले यात कष्ट, जानकी आणेल, आणि जानकी जा बरं तू हिच्यासाठी ज्यूस घेऊन ये. आणि अवंतिका आणि जानकीला पुन्हा सुमित्रा म्हणते की हे बघा, मी तुम्हाला आत्ताच सांगते की तुम्ही हिच्याशी नीट वागा. तेव्हा आता सुमित्राचं हे बोलणं ऐकल्यानंतर जानकी आणि अवंतिका एकमेकांकडे बघतात, कारण सारंग भाऊजींनी आता सत्य सांगितले तरी सुद्धा आई असं का बोलत असतील याचे आता या दोघींना प्रश्न पडतो. तेव्हा आता लगेच जानकी म्हणते की आई अहो पण. तर सुमित्रा म्हणते की हे बघा, मी तुम्हाला जे काही सांगते ते तुम्ही ऐकून घ्या, कारण दोन जावा आता आहे तर ते घरात असताना हिला एकटं वाटतंच कसं, अगं बिचारीचा नवरा गेला, एकतर ती प्रेग्नेंट आहे, तिच्या खाण्यापिण्याकडे तुम्ही लक्ष द्या ना. आणि हे सगळं मी तुम्हाला सांगायला पाहिजे का, तुम्हाला दोघींना ते समजत नाही का. त्यावर आता जानकी म्हणते की आई हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका, ऐश्वर्याकडे मी नीट लक्ष देऊन तिची काळजी घेईलच, आम्ही दोघे मिळून तिचा चांगला सांभाळ करूयात. त्यासाठी आजच मी आपल्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेते. आता डॉक्टरांचं नाव घेतल्यानंतर ऐश्वर्या लगेच म्हणते की नाही नकोय. तेव्हा सुमित्रा म्हणते की का नकोय, आणि ऐश्वर्या हे बघ, तुझ्या प्रेग्नेन्सीमध्ये मला कोणताही प्रॉब्लेम नकोय. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की हे बघा आई, मी तुम्हाला चेकअप साठी नाही म्हणाले नाही, माझं फक्त तुम्हाला इतकंच म्हणणं आहे की माझं चेकअप आहे तर ते ओळखींच्या डॉक्टरांकडे व्हायला हवे, कारण माझी एक मैत्रीण डॉक्टर आहे, मग तिच्याकडे चेकअप करावंसं मला वाटतं. तेव्हा आता जानकी म्हणते की अगं नकोय, कारण तू प्रेग्नेंट आहे ऐश्वर्या, आणि अशा प्रेग्नेन्सीच्या काळामध्ये ओळखीचा डॉक्टर असायला हवा, त्यामुळे ऐश्वर्या तू डॉक्टर जोशी यांच्याकडे चेकअप करावं असं मला वाटतं, हो की नाही आई. त्यावर आता सुमित्रा म्हणते की हो हो चालेल, काय प्रॉब्लेम नाही, चालेल. त्यावर आता ऐश्वर्या लगेच म्हणते की नकोय आई, कारण माझ्या ओळखींच्याच डॉक्टरांकडे माझं चेकअप झालं पाहिजे, कारण त्यासाठी मी कम्फर्टेबल नाहीत. त्यावर आता अवंतिका विचारते की काय ग ऐश्वर्या, काय झालं,
तू का आता म्हणजे कम्फर्टेबल नाहीस, काही वाटेल ते कारण देऊ नकोस ऐश्वर्या. तर ऐश्वर्या रागाने अवंतिकाला म्हणते की प्रेग्नेंट तू आहेस की मी आहेस. अगं मग कशाला मध्ये मध्ये बोलतेस, म्हणून ती अवंतिकावर खूप ओरडते. त्यावर आता जानकी लगेच म्हणते की ऐश्वर्या अगं बास कर, तू प्रेग्नेंट आहे याचा विचार कर, कारण जास्त राग हा बाळासाठी चांगला नव्हे. आणि हे बघा आई मात्र मी माझ्या ओळखीच्या डॉक्टरांकडे चेकअपला जाईल असं आता ऐश्वर्या हट्ट धरून असते. तर जानकी म्हणते की ऐश्वर्या अगं का इतका हट्ट करतेस तू. तर ऐश्वर्या लगेच म्हणते की तू कशाला इतका हट्ट करतेस, आणि काय ग जानकी तुझा विश्वास नाही का माझ्यावर. आणि आई हे बघा मी तुम्हाला जे काही सांगत असते ना तर ते हे आहे, या घरात मात्र कोणीही माझ्यावर विश्वास ठेवत नाही, कुणाचा विश्वासच नाही माझ्यावर. त्यावर आता जानकी म्हणते की अगं मी विश्वासाचं नाही म्हटले. तेव्हा आता सुमित्रा लगेच जानकीला म्हणते की पुरे पुरे हे बघ अगं प्रत्येक गोष्टीमध्ये आता हिच्यासोबत तिचं म्हणजे तुमचंच म्हणणं खरं करायचं का. आणि हे बघ जानकी तिला जर तिच्या डॉक्टर मैत्रिणीकडे जायचं असेल तर तिला जाऊन दे, काय फरक पडतो. आणि अगदी प्रेमाने ती ऐश्वर्याला म्हणते की जा बरं का बाळा, तू तुझ्या डॉक्टर मैत्रिणीकडे जा. आणि जानकी आणि अवंतिका ह्या दोघींना जरा ओरडते. त्या दोघींना म्हणते की तुम्ही अशा समोर का उभे राहिल्यात, अगं जा ना हिच्यासाठी काहीतरी खायला घेऊन या, ज्यूस वगैरे. तेव्हा आता अवंतिका तर अगदी घाईने बाहेर येते, परंतु जानकी सुद्धा आता बघते. आता दोघींना सुद्धा वाटतं की आता आई कसा असा तिच्याकडून बोलत असतील. आईंना तर आता सारंग भाऊजींनी सर्व काही सांगितले, पण तरी सुद्धा आईंचा रिएक्ट काही अगदी वेगळाच. म्हणून आता जानकी सुद्धा बाहेर येते. तेव्हा आता जानकी ही दरवाजात उभी राहून परत आता सुमित्राकडे बघत असते आणि आपल्या स्वतःच्या मनात म्हणते आता माझी खात्रीच पटली, नक्की सारंग भाऊजी आणि आई या दोघांमध्ये काहीच असं बोलणं झालेलं नाही. तर आणि आता ह्या आई आहे तर त्या अगदी अजूनपर्यंत ऐश्वर्याच्याच बाजूने बोलतात, ऐश्वर्याचीच बाजू घेतात, तिच्यावर इतकं प्रेम करतात. त्यानंतर अवंतिका आणि जानकी आता इकडे ऋषिकेश आणि सौमित्रकडे रूम मध्ये येतात. तर सौमित्र विचारतो की काय झाले. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो सारंग भाऊजी आणि आई या दोघांमध्ये अजूनपर्यंत काही बोलणं झालेलंच नाही वाटतं. अवंतिका म्हणते की हो, जर त्यांची आणि सारंग भाऊजींची भेट झाली असती तर आई आमच्याशी खूप वेगळ्या वागल्या असत्या, कारण आता आम्ही जेव्हा ऐश्वर्या जवळ होतो तेव्हा मात्र आई अगदी ऐश्वर्याची बाजू घेऊन आम्हाला तर ओरडत तर होत्याच, परंतु सगळं काही अगदी तिच्या बाजूनेच बोलत होत्या. त्यावर आता लगेच जानकी म्हणते की हो ना, आईंच्या वागण्या बोलण्यात अजूनपर्यंत काही फरक तर नाहीच. तर लगेच आता ऋषिकेश म्हणतो प्रेग्नेन्सी आणि सारंग गेल्याचं नाटक करून तिची काही आईची सिंपत्ती मिळवण्याचा प्रयत्न कर, फक्त ती यासाठीच हे सर्व करते, दुसरं काही नाही तिचं. त्यावर आता जानकी म्हणते की त्या ऐश्वर्याने आईंना पूर्णपणे जाळ्यात ओढलेला आहे, मग आई आपल्यावर कधीच विश्वास नाही ठेवणार का. आता सौमित्र म्हणतो की कसं ठेवणार नाही, तर लगेच आता मी आईशी जाऊन बोलतो. तर ऋषिकेश म्हणतो की नको सौमित्र, नकोय आता. आणि हे बघा सारंग जर आईशी बोलला असता तर आपल्याला आता आईशी बोलायची गरज नव्हती. त्यात मात्र आता हा सारंग कुठे गेला हे तर आपल्याला अजूनपर्यंत काही कळायला मार्ग नाही. सौमित्र म्हणतो की थांब मी त्याला फोन करून बघतो. तेव्हा आता सौमित्र फोन करत असतो, परंतु सौमित्रचा फोन काही अजूनपर्यंत लागलेला नसतो. तर ऋषिकेश म्हणतो की काय झालं रे, फोन लागत नसेल. तेव्हा आता जानकी पुढे म्हणते की हे बघा ऐश्वर्या तर आता तिच्या स्वतःच्या डॉक्टरांकडे जाणार आहेत, नाहीतरी अजून तिला काहीतरी मोठा प्लॅन करायचा असेल. त्यावर आता अवंतिका म्हणते तिला अशा गोष्टी आहे ना त्या अगदी बरोबर जमत असतात. मला तर एक कळत नाही की नक्की ह्या बाई बरोबर करायचे तरी काय, म्हणजे मला एक कळत नाही की ह्या सर्व गोष्टी करून करून ही बाई थकत नाही का. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की कदाचित मात्र ती मागचं सगळं काही विसरली असेल, आता वेगळ्याच पद्धतीने तिला ताळ्यावर आणण्याची गरज आहे. तर तेव्हा आता माझ्या पद्धतीने मी तिला कसा धडा शिकवतो हे बघतच राहा आणि चांगलं तिला वठणीवर आणतो. त्यानंतर आता सारंग इकडे आपल्या रूम मध्ये म्हणजे पोलीस स्टेशनला येतो आणि जी दाढी वगैरे फेटा आहे तर ते सगळं अगदी बाजूला काढतो आणि फेकतो. आजचा दिवसच खराब आहे म्हणून सारंगची खूप चिडचिड सुरू असते. एकतर त्या ऐश्वर्याने नाट लावली आणि एकतर मोबाईल सुद्धा अगदी पाण्यात पडला आणि आता हा फोन अगदी चालू होतो की माहिती नाही, म्हणून सारंगला खूप टेन्शन येते. म्हणून तो आता दादा दादा करत आवाज देत असतो, परंतु तेथे कोणीही नसते. तेव्हा आता सारंग विचार करतो की आता हे कुठे गेले असतील, मला असं वाटलं होतं की हे इथे असतील म्हणून मी सांगण्यासाठी इथे आलो होतो, परंतु हे मात्र आता येथून गायब आहे. आता फोन करावं म्हटल्यानंतर फोन सुद्धा पाण्यात पडलेला आहे आणि तो सुद्धा बंद झालेला असतो. तेव्हा सारंगची आता खूप चिडचिड असते की आता सौमित्र दादा आणि ऋषिकेश दादा यांना हे सर्व कसे सांगायचे. तर आता सारंग समोर प्रश्न उभा राहतो की नक्की मी काय करू, आता यांना हे सगळं कसं सांगू बरं, म्हणून त्याला खूप टेन्शन येते. त्यामुळे आता सारंग विचार करतो की आता
मी कपडे वगैरे बदलतो तोपर्यंत हा मोबाईल सुरू होतो की नाही याची वाट पाहतो, म्हणून तो जरा बाजूला मोबाईल ठेवतो आणि चेंज वगैरे करून घेत असतो। त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या जरी आता आईंना माझ्या बाजूने वळवले आणि आता जरीही डॉक्टरांना अगदी रिपोर्ट मी बदलून घेतले, परंतु तरी सुद्धा ही जानकी काही शांत बसणाऱ्यातली नाही। मलाच काहीतरी करावे लागेल। तेवढ्यात आता ती विचार करत असताना ऋषिकेश तिच्या समोरून उभा राहतो। ऐश्वर्या आता ऋषिकेशला बघून थोडीशी घाबरते, परंतु आता विचारते की तुम्ही इथे काय करतात। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की तुझी नाटकं बघतोय आणि म्हणून मला असं वाटलं की आता तुला जाऊन विचारावंच की तू ही तुझं नाटकं सुरू आहे ना ते कधी बंद करणार आहे। तर त्यावर आता लगेच तोंड वर करून ऐश्वर्या म्हणते की दादा हे बघा तुम्ही काय विचारतात। तर आता ऋषिकेश म्हणतो की हे बघ ऐश्वर्या, मी तुला अजून व्यवस्थित समजावतो आणि एक गोष्ट तू नशीब समज की मी आई आणि नानांसमोर तुझं पितळ उघडं पाडलेलं नाही म्हणून। मला एक गोष्ट सांग की ते प्रॉपर्टीचे पेपर्स कुठे आहेत, कुठे आहे ते प्रॉपर्टीचे पेपर्स दे लवकर। तेव्हा ऐश्वर्या आता रडण्याचं नाटक करते आणि म्हणते की ऋषिकेश दादा तुम्ही नक्की काय बोलतात, मला खरंच काही कळत नाही आणि मला तुम्ही असं का विचारता ती प्रॉपर्टीचे पेपर्स कुठे आहेत म्हणून। आणि रडण्याचं नाटक करत म्हणते की ऋषिकेश दादा अहो तुम्ही प्रॉपर्टीचे पेपर्स मागतात, परंतु निदान मी विधवा आहे आणि माझ्या ह्या अवस्थेचा विचार तरी करा, का असं माझ्याशी वाग। तेव्हा आता ऋषिकेश लगेच रागाने ऐश्वर्याला म्हणतो की ऐश्वर्या अगं ही जी तुझी नाटकं आहे ना ती माझ्यासमोर करायची नाहीत, बंद कर ही सर्व नाटकं। तू तुझ्या ह्या फुटकळ अभिनयाला मी भीक सुद्धा घालणार नाही तर। आणि काय ग ऐश्वर्या, अगं माझ्या आईचा गैरफायदा घेण्यासाठी लाज कशी वाटत नाही ग तुला। त्यामुळे मी तुला आता शेवटची वॉर्निंग देतो की मी तुला अगदी पुढच्या 24 तासात मला प्रॉपर्टीचे पेपर हवे आहे तर, आणि जर पुढच्या 24 तासामध्ये जर प्रॉपर्टीचे पेपर्स मला हातामध्ये नाही मिळाले तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, तर तू आहेस आणि मी आहेस, गाठ माझ्याशी असेल। तेव्हा मात्र आता ऐश्वर्याने ऋषिकेशचे हे बोलणं सगळं रेकॉर्ड करून घेतलेलं असते आणि आता ऐश्वर्या ऋषिकेश जेव्हा बाहेर जातो तेव्हा ती रेकॉर्ड जो काही आहे तर ती ऐकत असते आणि खूप खुश होत असते, कारण आता ऋषिकेशचा जो चेहरा आहे, ऋषिकेश जे काही मला धमकावतो ते मुद्दाम आता सुमित्रा आईंना सांगण्यासाठी ती हे सर्व करत असते। त्यावर आता लगेच ती हे सगळं व्हिडिओ ऐकून खुश होते आणि म्हणते की संधीचं सोनं कसं करायचं आहे तर ते ह्या ऐश्वर्याकडून शिकावे। त्यानंतर आता बाहेर हॉलमध्ये सर्वजण एकत्र असतात, तर आता सुमित्रा म्हणते की अगं जानकी तू तर म्हणते अगं जेवणाची सर्व तयारी झालेली आहे, मग ऐश्वर्याचं काय। आणि हे बघ जानकी तू तिला ह्या अशा अवस्थेत जास्त वेळ वर खाली करायला लावू नको, तिचं ताट वरच देत जा तर लगेच ऐश्वर्या खाली येते। ऐश्वर्या म्हणते की त्याची काही गरज नाही आई, तुम्ही त्यांना नका सांगू माझी काळजी घेण्यासाठी, कारण यांना फक्त एकाच गोष्टीची काळजी आहे आणि ते म्हणजे प्रॉपर्टीचे पेपर्स। त्यांना फक्त माझ्याकडून प्रॉपर्टीचे पेपर्स हवे आहेत, बाकी त्यांना काही नाही। तेव्हा आता सगळेजण ऐश्वर्याकडे हे बघत असतात की ऐश्वर्या किती गेम खेळते। तेव्हा जानकी लगेच म्हणते की ऐश्वर्या अगं काही कसं बोलतेस तू। तेव्हा आता लगेच ऐश्वर्या सुमित्रा समोर नाटक करत म्हणते की जानकी अगं भास्कर हे नाटक करू नकोस, आता माझ्या समोर एक आईंसमोर एक असं वागू नकास। आणि काय ग जानकी तुला माहिती नसेल का नक्की काय ते, आणि तुझ्या नवऱ्याने तुला काहीच सांगितलं नसेल का। अगं तू तुझ्या नवऱ्याला विचार की ऋषिकेश दादा माझ्या खोलीमध्ये येऊन मला धमकावत होते तर, कारण यांना सारंगच्या वाटणीची जी काही प्रॉपर्टी आहे तर ती हवी आहे, हो की नाही ऋषिकेश दादा, बरोबर आहे ना। तेव्हा आता हे ऐकून सुमित्राला तर धक्काच बसतो। आता मात्र ऐश्वर्या जे काही नाटक खेळत आहे तर आता सगळेजण अगदी विचारात पडतात की नक्की ऐश्वर्याने आपल्याशीच गेम केला तर नाही। म्हणजे ऐश्वर्या पुढे म्हणते की तुम्हाला तर तुमच्या वाटणीची जी प्रॉपर्टी आहे ती तर मिळाली, परंतु आता हे बघा म्हणजे माझा नवरा सारंग या जगामध्ये नाही, तर तुम्हाला त्यांची जी काही वाटणी आहे तर ती हवी आहे तर, आणि तुम्ही तर मला धमकावायला आला होतात, हो की नाही ऋषिकेश दादा, बोला अहो बोला ना। तुम्ही तर मला धमकावले होते की हे प्रॉपर्टीचे पेपर्स मला जर दिले नाही तर तू आहेस आणि मी आहेस ते। तर हे ऐकून आता सुमित्रा म्हणते की ऋषिकेश अरे ऐश्वर्या काय बोलते। तर ऋषिकेश म्हणतो की आई अगं तू काय हिच्या बोलण्यावर विश्वास ठेवतेस, ही खोटं बोलते। तेव्हा ऐश्वर्या हसते आणि म्हणते की हो ना वाटलंच होतं मला, तक्रार केल्यानंतर तुम्ही पलटणार हे मला माहिती होतं, म्हणून मी तुमच्या विरुद्ध आता पुरावा घेऊन आले तर। आणि आता जो मोबाईलमध्ये तिने ऋषिकेशचं बोलणं रेकॉर्ड करून घेतलेलं आहे ते मात्र आता ती सुमित्राला दाखवायला लागते
आणि हे बघा आई, तुम्ही आता जे काही ऐकताल ना त्यानंतर मात्र ऋषिकेश दादांचा खरा चेहरा तुमच्या समोर येईलच तर. आणि ऐका आई, तेव्हा आता तो जो काही रेकॉर्डिंग आहे तर ती पूर्ण आता सुमित्रा समोर सर्वांना ऐकवते. तेव्हा आता त्यात ऋषिकेशचा पूर्णपणे तो व्हिडिओ होता जे काही त्याने ऐश्वर्याला धमकावलेले असते. तेव्हा आता ते सर्व ऐकून सुमित्राला राग येतो. तर ऋषिकेश म्हणतो की आई हे बघ माझं ऐकून घे. सुमित्रा आता ऐश्वर्याच्या समोर म्हणते की अरे ऋषिकेश मी काय ऐकू, कारण आता ही जी काही रेकॉर्डिंग ऐकली तर तो तुझाच आवाज होता तर. आणि ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्या अगं बरं झालं तुम्हाला हे ऐकवलंस, नाहीतर मी कधी असा विश्वासच ठेवला नसता तुझ्यावर. तेव्हा आता ऐश्वर्या लगेच रडण्याचं नाटक करून सुमित्रा जवळ येते आणि म्हणते की आई अहो ऐकलत ना तुम्ही हे सर्व, ऐकलत ना ऋषिकेश दादा माझ्या समोर कसं बोलतात ते. आणि बरं आई आजही मात्र पहिल्यांदा नाही झालं, कारण माझे सारंग गेल्यापासूनच हे सर्व होते. आणि हे बघा आई तुमच्या समोरच प्रॉपर्टीचे हिस्से झाले होते आणि ऋषिकेश दादानी तुमच्या समोरच पेपरवर साईन केल्या होत्या. जरीही सारंग आता या जगामध्ये नसले पण त्यांचा अंश, त्यांचं बाळ माझ्या पोटामध्ये वाढते. तुम्ही सगळ्यांनी मिळून माझी मदत करायला पाहिजे तर तुम्ही माझ्यावरच आरोप करतात, म्हणून ऐश्वर्या आता रडण्याचं नाटक करते. आणि हे बघा जेव्हा माझं बाळ जन्माला येईल तेव्हा ते तुम्हाला काका म्हणेल, आईंना आजी म्हणेल आणि नानांना आजोबा म्हणेल. तुम्ही तर माझे थोरले दीर आहात ना, आणि तुम्ही मला भावासारखे आहात. तुम्ही तर मला आधार द्यायचा सोडून मला धमकवतात. आज मात्र माझे सारंग या जगामध्ये नाही तर तुम्हाला त्यांची प्रॉपर्टी हवी आहे का. तेव्हा मात्र आता ऋषिकेशला राग येतो. ऋषिकेश लगेच आता ऐश्वर्याच्या समोर धावत येत म्हणतो की बंद कर तुझी ही बडबड. आणि आई हे बघ तू आता हिच्यावर विश्वास ठेवू नको, ही ऐश्वर्या खोटं बोलते. ह्या बाईने नानांना संपवण्याचा प्रयत्न केला, आपली कंपनी खड्ड्यात कशी जाईल याचा प्रयत्न केला, पण आई आम्ही हिला पुरून उरलो, कारण मी सौमित्र अवंतिका नाना हे सगळेजण आम्ही या बाईला ओळखून आहोत, म्हणून आम्ही तिच्या ह्या प्लॅन मध्ये फसलो नाही. परंतु शेवटी आई तिने तर तुला म्हणजे तिच्या जाळ्यात तर ओढलं. अगं आई एक गोष्ट लक्षात घे, कारण जिती स्वतः जेलमध्ये जाण्याची लायकी आहे तिने तर जानकीला जेलमध्ये पाठवलं, आणि इथे मात्र आज तुझ्या समोर येऊन ती कांगावा करते आणि आई तू तिच्यावर विश्वास ठेवते. तेव्हा आता सुमित्रा ही रागाने ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश बाद झाले. अरे ऋषिकेश आतापर्यंत मला तर हेच वाटत होतं की जानकी ऐश्वर्याच्या विरोधात आहे, परंतु आता मात्र तू सुद्धा जानकीचीच बाजू घेऊन बोलतो. अरे ह्या ऐश्वर्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये किती असा कडवटपणा बघितलास. तेव्हा आता नानांना सुमित्राचा राग येतो. नाना लगेच म्हणतात की सुमित्रा अगं काय झालं तुला, कारण तू हे ऐश्वर्याच ऐकून अगं तू स्वतःच्या लेकरावर संशय घेतेस, हद्द झाली सुमित्रा तुझी. तेव्हा आता नाना अगदी डोक्याला हात लावतात आणि हे बघ सुमित्रा अगं ऐश्वर्या जरा काही बोलली, तिने जर तुला काही सांगितले तर तुझं शहाणपण लगेच तुला सोडून जाते ग. तेव्हा आता सुमित्रा रागाने म्हणते की अहो इथे शहाणपणाचा प्रश्न येतेच कुठून. अहो हे बघा ऐश्वर्याने आता आपल्याला जो काही पुरावा दाखवला तो तर आपण स्वतःच्या कानांनी ऐकला ना. ऋषिकेशच्या आवाजातील ती जी काही आता व्हिडिओ क्लिप होती ती ऐकली नाही का तुम्ही, आणि ऋषिकेशचाच आवाज होता ना तो. त्यावर आता सौमित्र म्हणतो की आई हे बघ मी तुला जे काही म्हणतो ते अगोदर ऐकून तर घे. परंतु सुमित्रा रागाने सौमित्राला म्हणते की तू तर मध्ये बोलूच नकोस, तू तर ह्या जानकीचाच वकील आहे, त्यामुळे तू जानकीचीच बाजू घेऊन बोलणार असाही आणि तसाही. आणि हे बघा तुम्ही कोणीही विसरू नका की जानकी बेलवर सुटून आलेली आहे तर. परंतु आजपर्यंत जेव्हा जरी मी घराच्या बाहेर गेले तरी सुद्धा बायका मला विचारतात आणि काय हो तुमच्या सुनेने खरंच तिच्या आईचा खून केला का. तोंड दाखवण्यासाठी ह्या जानकीने कुठे बाहेर जागा ठेवली नाही, आणि तरी सुद्धा सगळेजण त्या ऐश्वर्याला दोष देतात. तिची काही चूक नसताना तिला अगदी जे काही वाटेल ते बोलतात. तेव्हा आता ऐश्वर्या अगदी रडण्याचं नाटक करते आणि अगदी जो काही चेहरा आई समोर करते तर सुमित्रा आणखीनच तिच्या त्या चेहऱ्याला बोलते. परंतु सर्वांना मात्र आता खूप टेन्शन येते की आई अजूनपर्यंत का बदलल्या नसतील. सारंग भाऊजींची आणि आईची भेट झाली किंवा नाही, सारंग भाऊजींनी आईंना काही ऐश्वर्याच्या अगदी ह्या खऱ्या रूपाबद्दल सांगितले नाही, आणि जर सांगितले असते तर आईंनी तिची बाजू अजूनपर्यंत का घेतली असते. सर्वांना हाच प्रश्न पडतो आणि सुमित्राच्या वागण्याचा अगदी त्यांना राग येत असतो. तेव्हा आता जानकी म्हणते की आई हे बघा तुम्ही अजून सुद्धा. तेव्हा आता सुमित्रा तर जानकीला काही बोलून देतच नाही. सुमित्रा म्हणते की बास कर, अगं प्रॉपर्टी ही सगळ्यांच्या वाटेची आहे आणि त्याचे हिस्से सर्वांना आपापले हिस्से मिळालेले आहेत, त्यामुळे ऐश्वर्याला जर कोणी दोष दिला तर मी अजिबात ते ऐकून घेणार नाही, हे लक्षात ठेवा, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. तेव्हा आता ऐश्वर्या रडण्याचं आणखी नाटक करते तर सुमित्रा तिला म्हणते की ऐश्वर्या चल बरं आतमध्ये, तू खूप दमली असेल चल आतमध्ये. म्हणून सुमित्रा तिच्या हाताला धरते, तिला आतमध्ये घेऊन जाते. तेव्हा आता सौमित्रा आणि
आणि ऋषिकेश या सगळ्यांना फार असा राग येत असतो। तेव्हा आता जानकीला सुद्धा खूप टेन्शन येते। तेव्हा सुमित्रा ऐश्वर्याला घेऊन आत येते आणि ऐश्वर्या रडत असते। तर सुमित्रा म्हणते की ऐश्वर्या अगं थकली असेल ना? तर ऐश्वर्या रडतच म्हणते की नाही हो आई, परंतु ऋषिकेश नावाची जी काही टांगती तलवार आहे ना ती सतत माझ्या डोक्यावर असती हो। तर सुमित्रा म्हणते की अगं ऐश्वर्या तू काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्या पाठीशी। जानकी आणि ऋषिकेश या दोघांनी घरातील सगळ्यांना जरी त्यांच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न जरी केला तरी मात्र आता मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे आहे, हे विसरू नकोस। अगं ऐश्वर्या मी तुझ्यासाठी काही आणू का ग? दूध वगैरे गरम करून बदामाची पावडर वगैरे घालून। तेव्हा ऐश्वर्या आपल्या मनात अगदी खुश होत असते आणि ती स्वतःच्या मनात म्हणते की आता जानकी तू तर मला शह देण्यासाठी निघाली होतीस, कशी स्वतःच्या तोंडावर पडलीस ते, आणि हे बघ तू आणि तुझा तो ठोंब्या नवरा माझं काही एक बिघडू शकणार नाही, म्हणून ऐश्वर्या स्वतःची खूप खुश होते। त्यानंतर आता इकडे जानकी, ऋषिकेश, सौमित्रा आणि अवंतिका ही सगळेजण सारंगला भेटायला तिकडे पोलीस स्टेशनला येतात। तर जानकी म्हणत असते की हो, मला वाटलं नव्हतं असं काही होईल म्हणून, आणि त्यासाठीच आपण आईंना अगोदर सगळं काही सांगायला हवं होतं। आणि हे बघा सारंग भाऊजी, तुमचं आईंशी काही बोलणं झाले का? त्यावर आता लगेच सारंग म्हणतो की अगं हे बघ वहिनी, अगं आईला तर मी सगळं काही सांगितले होते। तेव्हा मात्र आता सारंग जेव्हा सुमित्राला भेटायला आलेला असतो तो घडलेला सर्व प्रकार मात्र आता सारंग सर्वांना सांगतो। की जेव्हा सारंग आता रूममध्ये येतो तर सुमित्रा सारंगचा फोटो घेऊन रडत असते की आम्हाला कसा तू सोडून गेला रे। तेव्हा सारंग जेव्हा रूममध्ये जातो तर सुमित्रा ओळखत नसते। सुमित्रा घाबरते आणि म्हणते की कोण तुम्ही आणि असे आत का येतात? लगेच सुमित्रा जानकी ऋषिकेश, जानकी ऋषिकेश म्हणून आवाज देते। तेव्हा आता लगेच सारंग आईचा हात धरतो, म्हणतो की आई आई, परंतु सुमित्रा म्हणते की हे बघा माझा हात सोड। सारंग आता सांगण्याचा प्रयत्न करतो की आई अगं मी आहे सारंग, परंतु तरी सुद्धा लगेच सुमित्रा विश्वास ठेवायला तयार नसते आणि ती म्हणते की तुम्ही मला आई का म्हणतात, म्हणून परत ती जानकी आणि ऋषिकेशला आवाज देते। तेव्हा आता लगेच सुमित्रा ओरडत असते तर सारंग म्हणतो की आई ओरडू नकोस, अगं मी तुझा सारंग आहे सारंग। तेव्हा कुठे आता सुमित्रा डोळे भरून आपल्या सारंगकडे बघत असते। तेव्हा मात्र आता तो आपल्या डोक्याचं जे काही ते उपरणं बांधलेलं आहे ते सोडतो। तेव्हा कुठे सुमित्राला खूप आनंद होतो, तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू येत असतात। सारंगला बघून तिला इतका आनंद तर होतो आणि जी खोटी दाढी आपल्या लावलेली आहे तर ती दाढी बाजूला काढतो। तेव्हा आता सुमित्रा लगेच सारंगला जवळ घेते आणि म्हणते की तू सुखरूप आहेस का? तेव्हा सारंग म्हणतो की हो आई, आणि घट्ट अशी मिठी ती सारंगला मारते आणि खूप रडते। तेव्हा दोघं मायलेक भेटतात। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की सारंग अरे तू जिवंत आहे, कुठे होतास तू? त्यानंतर आता हे सारंग सांगतो आणि परत म्हणतो की हे बघा त्यानंतर आमच्या दोघांमध्ये जे काही झाले बोलणं, आईला मी सर्व काही ऐश्वर्याबद्दल सांगितलं। आईला मी इतकं सगळं काही सांगितल्यानंतर आई तरी सुद्धा ते ऐश्वर्याची साथ देते, तिची बाजू घेऊन आपल्याला बोलते। मग मला हेच कळत नाही की नक्की आई काय करत असेल। त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की काहीतरी त्या ऐश्वर्याने आईवर जादू केली असेल। जानकी म्हणते की तेच तर, आता आईंना सगळं काही कळालेले आहे पण तरी सुद्धा आई आपल्या बाजूने का नाहीत? अजून सुद्धा त्यांना ऐश्वर्याचीच काळजी वाटते। खरंच आई बदलल्यात का असा प्रश्न सगळ्यांना कळतो। तर अवंतिका म्हणते की मला तर असं वाटतं की आपण आईंना सगळं काही अगदी स्पष्ट सांगून टाकावं। त्यावर आता सौमित्र म्हणतो की एक्झॅक्टली मी तर कधीपासून तुम्हाला तेच सांगतो, परंतु ऋषिकेश म्हणतो की नाही, जर आपण असं वागलो तर ती ऐश्वर्या प्रॉपर्टीचे पेपर्स आपल्याकडे येऊन देणार नाही, त्यामुळे आपल्याला असं नाही करता येणार। तर जानकी म्हणते की हो ऋषिकेशचं म्हणणं बरोबर आहे, परंतु हे बघा तुम्ही जरी बरोबर बोलत असला तरी सुद्धा आई असे नाहीत, जरी त्यांना ही सर्व माहिती झाली असेल परंतु त्यांना योग्य आणि अयोग्य काय यातील फरक तरी कळाला असेल। तेव्हा सारंग म्हणतो की हो ना, माझ्याकडून सर्व काही सत्य आईला कळाल्यानंतर ती जाईल आणि ऐश्वर्याच्या झिंजा उपटेल, ऐश्वर्याला अगदी कुटुंब काढेल असं मला वाटलं होतं, पण कसलं काय, कारण जी आई मी सापडत नाही म्हणून ढसाढसा रडत होती ती आई मला जिवंत बघून आणि माझ्याकडून सगळं काही ऐकून सुद्धा अजून ती शांत कशी राहिली, शानी का झाली नसेल हेच मला नाही कळत। आणि तेवढ्यात दरवाजात सुमित्रा येते। सुमित्रा म्हणते की हो हो शानी झाली, तुमची आई आता शहाणी झाली। सुमित्राला तेथे बघून मात्र सर्वांना धक्का बसतो। ऋषिकेश, जानकी सगळेजण विचारतात की आई तू इथे? सुमित्रा म्हणते की हो, कारण सारंगने जेव्हा मला सांगितलं ऐश्वर्याने त्याला कसं वापरलं तेव्हा तर मला ऐश्वर्याचा खूप असा राग आला होता। त्याच वेळेस मला असं वाटलं होतं की आत्ता जावं आणि दोन मात्र त्या ऐश्वर्याच्या मुस्कटात द्याव्यात म्हणून सगळ्याचा सोक्षमोक्ष लावावं। तेव्हा आता सुमित्राचं हे बोलणं ऐकून सर्वांचा चेहरा खुलतो, सर्वांना खूप असा आनंद होतो। त्यावर आता सुमित्रा म्हणते की मला माहिती होतं असं काही करून काही होणार नाही म्हणून, कारण ऐश्वर्या त्या सगळ्याच्या पलीकडे गेलेली आहे।
त्यामुळे तिला जन्माची अद्दल घडेल असं काहीतरी आपल्याला करावं लागेल। तेव्हा आता आईंचं ही मत ऐकून जानकी तर फार खुश होते। तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये सुमित्रा आता जानकीला म्हणते की तू शंख फुकायला घे जानकी, ऐश्वर्या विरोधी आता महाभारत सुरू झालेला आहे। तर तेव्हा आता ऋषिकेश आपला हात पुढे करत म्हणतो की आपण सगळेजण पांडव बनून आता त्या ऐश्वर्याचा नाश करू। त्यावर आता जानकी ऋषिकेशच्या हातामध्ये हात देत म्हणते की युग कोणतंही असलं पण शेवटी अंत हा खोट्याचाच होतो। त्यानंतर सारंग आता जानकीच्या हातामध्ये हात देत म्हणतो की ज्या ऐश्वर्याने नात्यामध्ये भेसळ केली त्या भेसळ करणाऱ्या नासक्या पिकाला उपटून आता फेकून देऊयात। आता हातामध्ये हात देत म्हणतो की आता त्याचा निकाल आपण लावायचा। तर अवंतिका पुढे येते। अवंतिका सुद्धा हातामध्ये हात देत म्हणते की ते सुद्धा रणदिव्यांच्या स्टाईलने। तर सुमित्रा आता शेवट सगळ्यांच्या हातावर हात ठेवते आणि म्हणते आता ही रणदिव्यांची लढाई आहे आणि सर्वांनी एकत्र येऊन ती ऐश्वर्याच्या विरोधाची लढाई लढायची। आता रणदिव्यांच्या ह्या खलनायिकेचा आता ह्या ऐश्वर्याचा शेवटचा हा अध्याय आहे। तर आता सर्वजण एकत्र आलेले असतात आणि ऐश्वर्या विरोधात आता सगळ्यांनी एक असं प्रण घेतलेला असतो की तिचा नाश करायचा म्हणून। तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।